श्री ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सकल हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि झालं पावसाचं वातावरण. रात्री पण खूप पाऊस झाला आणि आता पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर याला मोसमी पाऊस नाही म्हणता येणार, कारण हे अवकाळी पाऊस आहे. अजून मोसमी पाऊस यायला टाईम आहे का नाही. तर चला नवीन पॉझिटिव्ह थॉट बरोबर आपला दिवस सुरू झालाय. सकाळ झाला पाऊस चालू आणि असं झाकल्यावानी वातावरण झाले, कसलं तरी रोपटेलवानी. आणि पावसाने तर थोई चालू लावली, थेंब पडू राहिले. तर घेऊ म्हणलं टपकन स्वयंपाक उरकून आणि मग पुढचं तर तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दिसनच. तर आज कुठेतरी दौरा आहे, तर तुम्हाला कळणच थोड्याच वेळात. कुठं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. आणि आमचं हरिण बघा, ह्या हरणासाठी एक लाईक नक्की करा. पाऊस वाजतोय, पत्र्यावर झाले पावसाचे थेंब चालू. रात्रीवर काल पण इतका पाऊस झाला ना, खूप पाऊस झाला. आणि कांदे बिंदे व्यवस्थित दुसऱ्यात गेल्यामुळं आता काही एवढं टेन्शन राहिलं नाही. पण ठरवलं होतं लग्न झाल्यानंतर कांदे काढायचे, आतमध्ये घ्यायचे दुसऱ्यात. बरं झालं अगोदरच घाई केली, कारण आता तर त्यांनी काहीच करून दिलं नसतं, उघडून पण दिले नसते. वावरात ट्रॅक्टरसुद्धा गेला नसता. रात्री एवढा पाऊस झाला आहे काल. बरं झालं आणले पटकन टाकले दुसऱ्यात. तर ह्या पावसाच्या आवाजामुळं पत्रे वाजते. तर तुम्हाला काही आवाज येत नसेल तर चला भेटू नंतर पुढं ब्लॉगला. तसं कंटिन्यू राहतं मी. कुठे चाललो आपण लग्नाला? कुणीच यायचं नाही आणि मी आले म्हणून व्हिडिओमध्ये प्रूफ घेते. बरोबर याच्यावर नाही वाटेल भरायच्या. चला त्यांनी केलं असं.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्या दगडात माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडात तर अक्षदा वाटप झाली. अक्षदा बघा कलरचा अक्षदा असल्यामुळे किती छान वाटते. मामा लोक चला 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 मामा चला अंतर पाडसाठी चला जड़के संगर बोले मंगल जीवखानी या न्यायानुसार हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या हातून आपल्या आईवडिलाची साधू संतांची देवाची सेवा घडो हीच प्रार्थना माऊली चरणी करताना थांबतो. रामकृष्ण. यानंतर भागवताचार्य राम सर्व आप्तवेष्ट सदस्य मित्रमंडळी सर्वांनी ताबडतोब मंडपामध्ये जेवायला बसून घ्या. कुणीही जेवल्याचे चला झालं लग्न बिग्न लागलंय. आता चाललोय घरी. पण काही जणी बसले जेवायला. जेवलेले नव्हते ते जेवायला बसले. आम्ही लग्न लागायच्या अगोदर जेवून घेतलं होतं. म्हणलं आता चला घरी गरम पण लय होऊ राहिले. पावसाचं वातावरण आहे. तर निघायचं आता घरी. लगेच त्यांचे जेवण झाले का त्याला भेटू मग पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यांना सबस्क्राईब नसले की लगेच करून घ्या. चला तोपर्यंत बाय. चला जस्ट आत्ताच घरी पोहोचलो. अजून चेंज पण नाही केलं काहीच. म्हणजे ड्रेस नाही बदलला तर बदलावं लागन. आणि ऊन बापरे. रात्री सकाळी पण झालेला पाऊस आणि इतकं ऊन बापरे. नको नको झालं. जाताना गेलो टेम्पो पिकअपमध्ये पण येताना गाडी आली होती आपली. हे पण आले होते मागून गाडीवर. मग त्यांच्या संग येताना गाडीवरच आले. तर असं उन्हाचं आहे ना कुठं जायचं म्हणलं ना नको नको होतं. जाऊशी वाटत नाही. आणि पाऊस झाला ना तर या आभाळाचं ऊन वेगळंच असतं. पण एवढं बरं झालं की तिथं लग्नाच्या ठिकाणी पाऊस नव्हता. वारं कवराचं काही नव्हतं. तिथं पावसाचा थेंबसुद्धा झाला नाही. काय म्हणतात ना देवालाच काळजी असते तशी गंमत. काहीच तिथं वातावरण नव्हतं काही नव्हतं. इथं सकाळ धरून 11 वाजेपर्यंत भरपूर पाऊस झाला भरपूर. तर असं वाटत होतं जाऊन तिथं पण चिखला पाण्याचा राडाच होतो काय नो. पण काय नाही झालं. व्यवस्थित घरी आलो. आणि लग्न लागलं तर जेवल्यावर लगेच घरी निघालो. आम्ही काही थांबलो नाही कारण दुपारून एक कौर येतं आपल्या मागं जाणारं डोरं. त्याच्यामुळं म्हणलं चला लग्न लावायला महत्त्वाचं आहे. लग्न लावल्यावर नंतर बाकीचे लोक निघून जातात आहे का नाही. घरचेच थांबत असतात मागं. तर मग आम्ही आलो आता घरी. येऊन हे लागलेच जनावरांच्या तयारीला कारण सकाळी गाया काय बाहेर बांधल्या नव्हत्या. आत्ता गाया बाहेर घ्यायचं चाललं आहे त्यांचं. आज थोड्यासाठी तरी काल बाहेर घेता काय ना. तर गाया बघा त्यांना सकाळ झाली का दुपार झाली तेच कळा ना. त्यांना राहिलं आम्हाला आत्ता बाहेर घेऊन राहिले तर ते ओरडू राहिल्यात.
सकाळी त्यांना खायला प्यायला टाकून मिळण बिळण चारून गेलो होतो तसं पण म्हटलं नको, पाऊस जर आला वारं वावदन तर बाहेर जाणार मग झाडाखाली भीती वाटते, राहू द्या म्हटलं शेडमध्येच पाहू, तिथून आल्यावर उघडलं तर घेऊ आतमध्ये. आता मस्त टाईम झाला आहे, नव्हता घ्यायला पाहिजे बाहेर, पण यांनी घेतलेत, आता जाऊ द्या घेऊ द्या थोड्यासाठी बाहेर घेईन घरात घे. माझं आहे ना एवढं त्या तेलकटाने का काय काय घरचं लग्न होतं एवढं दिवस 2-4 दिवस ह्या म्हणजे 8 दिवस आहे ना सारे लग्नातच चाललेत. आणि तेलकट खाऊन का काय काय नरड्यातच घशातच तडतड करते कसं तरी होतं आहे. तर चला मग बाय. असा होता आपला ब्लॉग आजचा. तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. चला ताईंनो बाय. तर असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.